राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिकावरती अन्नधान्याचे वितरण केलं जातं। मात्र हे अन्नधान्याचे वितरण केले जात असतानाच बऱ्याच साऱ्या शिधापत्रिकावरील लाभार्थ्यांची मृत्यू झालेला आहे। मात्र त्यांची नावे कमी करण्यात आलेले नाहीत। काही ठिकाणी लाभार्थ्यांचं स्थलांतर झालेलं आहे, परंतु ते राशन कार्ड त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं नाही। किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुबार रेशन कार्ड सुद्धा बनविण्यात आलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शिधापत्रिकावरती असलेल्या सर्व लाभार्थ्यांची ओळख पटवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। याच्यासाठी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की बऱ्याच साऱ्या डेडलाईन देण्यात आलेल्या होत्या, ज्या मुदतीमध्ये शिधापत्रिकेवर असलेल्या लाभार्थ्यांची ही ई-केवायसी अर्थात आधारचं व्हेरिफिकेशन करण्याचा शेवटची मुदत देण्यात आलेली आहे। या मुदतीमध्ये लाभार्थ्याचे आधार व्हेरिफिकेशन करणे हे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे। अन्यथा त्या लाभार्थ्यांचे रेशन, त्यांच्या अन्नधान्याचे वितरण हे आता बंद केले जाणार आहेत। याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी कॅम्प लावण्यात आलेले आहेत। अशा कॅम्पमधून सुद्धा लाभार्थ्यांची आधार ई-केवायसी बायोमेट्रिक अनुसार ही ई-केवायसी करू शकता। अशी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। किंवा आपण आपलं जे काही रेशन दुकान आहे, ज्या दुकानामधून आपण रेशन घेतो, त्या ठिकाणी सुद्धा बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि अशा दोन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपली ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। अन्यथा 28 फेब्रुवारी नंतर लाभार्थ्यांचे रेशन बंद केले जाणार आहे। तुमची जर ई-केवायसी अद्याप करायची बाकी असेल, तुमच्या शिधापत्रिकेवरील इतर लाभार्थ्यांची, इतर कुटुंबधारकांची जर ई-केवायसी बाकी असेल तर ती लवकरात लवकर करून घ्या। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।